काम केलं, जीवापाड शिवसेनेवर प्रेम केलं. आज महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्याचं काम केलं, त्यांना तुम्ही शिव्या देताय. हा कुठला न्याय? शिवसेना पहिल्यांदा कोणी फोडली? राष्ट्रवादीने. दुसऱ्यांदा कोणी फोडली? काँग्रेसने. त्यांच्यासाठी ओव्या गाताय. आणि ज्यांनी धनुष्यबाण घाण टाकलेला सोडवला, शिवसेना पुढे नेण्याचं विचार पुढे नेण्याचं काम केलं, त्यांना शिव्या देताय. आपल्या सगळ्यांना माहित आहे बांधवांनो भगिनींनो, आपण 4 वर्षापूर्वी उठाव केला. आपला उठाव सुपरहिट झाला. या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने तो स्वीकारला. माझ्या माता भगिनी भावांनी शेतकऱ्यांनी आशीर्वाद दिला आणि मागे बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा आशीर्वाद तो होता. आणि म्हणून आपण जनतेच्या न्यायाला जिंकलो. कारण लाडक्या बहिणींचे, लाडक्या भावांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी होते. आपण उठाव केला तेव्हा ते लोक म्हणाले कुणी सोबत राहणार नाही, कुणी निवडून येणार नाही. पण मी तेव्हा म्हणालो होतो पहिल्या भाषणात, रामदास भाई, एक जरी निवडून आला नाही तर एकनाथ शिंदे राजकारण सोडून गावाला शेती करायला निघून जाईल. मला अभिमान आहे माझ्या कार्यकर्त्यांचा, शिवसैनिकांचा, सगळ्यांचा. 40 आमदार होते, एकनाथ शिंदेने 60 आमदार निवडून आणले. 60. पाहिलं महाराष्ट्राने. आता आमदार आपले आहेत, खासदार आपल्याकडे आहेत. आता आणखी महाराष्ट्रात आपले 60 नगराध्यक्ष आहेत, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, सभापती आहेत, महापौर आहेत, नगराध्यक्ष आहेत. सगळीकडे शिवसेनेचं वादळ घोंगावत आहे. शिवसेनेचा भगवा डौलाने फडकतोय. अगदी चांदा ते बांधा शिवसेनामय करून टाकण्याचं काम माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांनी केलं. याचा अभिमान मला, अभिमान मला. आणि म्हणून ज्या ठिकाणी महिलांना आरक्षण आहे तिथं तर त्यांना पद दिलंच, पण जिथं आरक्षण नाही तिथेही लाडक्या बहिणींना आपण संधी दिली. आता 17 पैकी 6 बिनविरोध झाल्यात विधान परिषदेच्या. उरलेल्या 11 जागा देखील आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही. लिहून घ्या. विरोधकांचं खातं देखील उघडणार नाही. त्यांची पाठी कोरी राहिल्याशिवाय राहणार नाही. आपण बिनविरोध जिंकलो तरी आपले आरोप, अरे तुमचे उमेदवार जर टिकले नाही, पळून गेले, तर आम्ही काय करणार? हा महायुतीचा विजय, हा तुम्ही महायुतीच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. आपली महायुती मजबूत आहे, मजबूत आहे. आणि तिन्ही पक्षांचं बॉन्डिंग घट्ट आहे. देवेंद्रजी आणि माझ्यात देखील काही लोक काड्या घालण्याचा प्रयत्न करतायत. त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण आम्ही टीम म्हणून काम करतोय. कुछ लोग छुप कर जाके उन्हें बताते हैं, कुछ लोग छुप कर उन लोग जाके उन्हें बताते हैं, अरे पर वो हमें आके सब कुछ बताते हैं. काय तुम्ही सांगणार? कारण आमच्यामध्ये आमचा अजेंडा खुर्ची नाही, आमचा अजेंडा या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यात बदल घडवणं आहे. कारण त्या अजेंड्यावर आम्ही काम करतोय. त्यामुळे किती कोणी काही केला प्रयत्न तरी सुद्धा ही महायुती महाराष्ट्रामध्ये वेगाने पुढे जाणार. या महाराष्ट्रात 2.5 वर्षाचा कारकीर्द आपण पाहिली पाहिजे. या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये स्थगिती दिलेल्या सगळ्या स्थगिती आपण हटवून टाकली. सगळे स्पीड ब्रेकर हटवून टाकले. त्यांचा पाय ब्रेकवर होता, आमचा पाय एक्सलेटरवर आहे. त्यामुळे विकासाची गाडी वेगाने, बुलेटच्या वेगाने धावती आहे.
आज मी 2.5 वर्ष काम केला, महाराष्ट्र पुढे नेला. देवेंद्रजी आता काम करतायत, आम्ही टीम म्हणून काम करतोय. आमचा अजेंडा एकच, महाराष्ट्राची प्रगती. महाराष्ट्राला वेगवान पद्धतीने पुढे न्यायचंय. महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, लाडक्या बहिणी माझ्या सुखी झाल्या पाहिजे. खऱ्या अर्थाने लाडकी बहीण योजना सुरू झाली. मी देखील गरिबी पाहिली, ते दिवस मी पाहिले. आईची, माझ्या पत्नीची काटकसर मी पाहिली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यात देखील अनेक लोकांनी खोडा घातला, पण त्यांना माझ्या लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला आणि पार हटवून टाकलं. आणि म्हणून मी सांगतो, कोणी मैकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, हा तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. आणि म्हणून शिवशाही मानणारे आम्ही लोक आहोत. छत्रपतीच्या आशीर्वादाने आम्ही काम करतोय, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतोय. रयतेच्या भाजीच्या देठाला हात लागता कामा नये, ते शिवरायांची शिकवण, बाबासाहेबांच्या घटनेच्या आधारावर आम्ही काम करतोय. माझ्याकडे काही वशिलेबाजी लागत नाही. मी, माझं लक्ष सगळ्यांकडे असतं. माझ्याकडे पैसे लागत नाही, माझ्याकडे वशिला लागत नाही, माझ्याकडे मर्सिडीज गाडी लागत नाही. बाई बरोबर आहे ना? अडसूळ साहेबांना निलमताईला माहिती. राज्यसभेच्या वेळी देखील मोठमोठे सगळे लोक रांगेत होते, परंतु आपण शिवसेनेने एका भीमाच्या लेकीला, ज्योतिताई वाघमारेला राज्यसभेचं तिकीट दिलं आणि या राज्याला एक आपली भूमिका शिवसेनेची काय दाखवली. पूर्वी वशिला लावून, प्रॉपर्टी बघून, बाकी सगळं बघून आपल्याकडे तिकीट द्यायचे, पण माझ्याकडे ते चालत नाही. काही लोक, आपले नेते, व्यासपीठावरचे पण, मंत्री पण, आमदार पण माझ्याकडे इच्छा व्यक्त केली. अनेक लोकांनी केली. गुलाबराव पाटील आहेत, संजय राठोड आहे, होतकर आहे, भरत शेठ आहे, महेंद्र दळवे, सुहास कांदे, आणखी काही काही लोक आहेत. ते म्हणाले इच्छा व्यक्त करणं गुन्हा नाहीये. मी त्यांना सांगितलं, अरे बाबा, आपल्याला कार्यकर्त्यांना पुढे आणलं पाहिजे, कार्यकर्ते पुढे गेले पाहिजे. कार्यकर्त्यांनी नेहमी आपली कामं करून आपल्याला निवडून द्यायचं एवढंच काम आहे, त्यांनाही मोठं केलं पाहिजे. क्षणामध्ये त्यांनी सांगितलं, साहेब तुम्ही निर्णय घ्या, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत. असे कार्यकर्ते, असे सहकारी मला लाभलेत, असे नेते मला लाभलेत. हे माझं वैभव आहे, हे माझं ऐश्वर्य आहे, ह्याला नशीब लागतं. आणि म्हणून मी यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जीवाला जीव देणारे सहकार्य आहे. हे भाड्याने आणलेले लोक नाहीत, हे मनापासून आलेले लोक आहेत. शिवसेनेवर प्रेम करणारे लोक आहेत, बाळासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे लोक आहेत. हे कृत्रिम नाहीये, हे नैसर्गिक आहे. आणि म्हणून जो काम करेल त्याचा सन्मान होईल. मला भाईंनी मगाशी सांगितलं श्रीकांतच्या बद्दल. श्रीकांतला आपण युवा सेनेचा प्रमुख करू, राष्ट्रीय सरचिटणीस करू. पण श्रीकांतला मी विचारलं, श्रीकांत म्हणाला आपल्या दुसऱ्या कार्यकर्त्यांना आपण पुढे करूया. जेव्हा मंत्रीपद केंद्रातलं दिलं त्यावेळेस इथं प्रतापराव जाधव आहेत, या सगळ्या खासदारांनी सांगितलं श्रीकांतला करा, पण श्रीकांतने नम्रपणे त्याला नकार दिला. ही शिवसेना. पण भाईंचा प्रस्ताव जो आहे, तुम्ही नेते लोकांनी ठरवायचा आहे, ज्येष्ठ नेत्यांनी तुम्ही तो ठरवायचा आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आमदार मंत्र्याचा मुलगा हे आहेत म्हणून
त्याला संधी मिळणार नाही असं नाही. त्याने काम केलं, त्याचं कर्तृत्व दाखवलं तर त्याच्यावर अन्याय देखील करणार नाही, हे मी सांगू इच्छितो. परंतु आमदार, खासदार, मंत्र्याचा मुलगा हे क्वालिफिकेशन आपल्याकडे होत नाही, हे होत नाही. आणि म्हणून मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झालो, एक शाखा प्रमुख ते या राज्याचा मुख्यमंत्री झालो. यामागे खूप संघर्ष, खूप चढाव उतार मी पाहिले माझ्या आयुष्यामध्ये. संघर्ष केला. आनंद दिघे साहेब पाठीशी होते. दुःख भोगली. डोंगरा एवढी दुःख माझ्या आयुष्यामध्ये माझ्या कुटुंबावर कोसळली. आनंद दिघे मागे उभे राहिले, तेही सोडून गेले मला. बाळासाहेब